कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशा। नमस्कार, मी सौ पूनम श्रीवल्लभ कालेकर शब्द श्रीमंती काव्यमंचाच्या मनातील ऑक्सिजन या सदरात पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। आजचे सदर खास आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी। तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन परीक्षा, ऑफलाईन परीक्षा अशा संभ्रमातून बाहेर पडून आपण एका मोठ्या संकटावर मात करून ऑफलाईन परीक्षेकडे पुन्हा वळलो आहोत। नुकतीच 12वीची परीक्षा सुरू झालेली आहे। विद्यार्थी पुन्हा एकदा जोमाने अभ्यास करून प्रत्यक्षपणे परीक्षेसाठी उतरले आहेत। त्याबद्दल विद्यार्थ्यांचे तर कौतुक करण्यासारखे आहेच, परंतु एकंदरीत सर्व व्यवस्थापक, पालकवर्ग यांचे सुद्धा कौतुक करणे आवश्यकच आहे। याच धर्तीवर मनातील ऑक्सिजन या सदरात आलेले मनातील विचार आपणासमोर मांडण्याचा हा प्रयत्न। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याची शालेय जीवनातील वाटचाल परीक्षेतूनच सुरू होते। जसजसा विद्यार्थी पुढे जातो तसतसा त्याचा अभ्यास आणि ज्ञानाची व्याप्ती वाढत जाते। प्रत्येक विद्यार्थ्याने मनाशी खुणगाठ बांधली आणि ध्येयाला सर्वस्व वाहिले की प्रयत्नांचा प्रवास वेगाने होतो। यामध्ये मनाची सहनशीलता आणि स्थिरता टिकवून ठेवणे अत्यंत आवश्यक असते। विविध परीक्षार्थींचे पालक सुद्धा परीक्षार्थी या नात्याने विद्यार्थ्यांशी जोडले गेलेले असतात। नाते निभावत असताना प्रश्नोत्तरातीत, उत्तरातीत विचारांची देवाणघेवाण मोकळी करावीशी वाटते। परीक्षेनेच परीक्षा पाहू नये एवढेच म्हणणे आहे हो आमचे। ओळखून आहे आम्ही जीवनात संघर्ष आहे, जाणतो आम्ही कष्टाला पर्याय नाही, आणि हो हेही जे जाणकारांनी अनुभवलंय, लिहून ठेवलंय, मोठ्या उद्दिष्टांपर्यंत, ध्येयांपर्यंत जाणाऱ्या रस्त्याला शॉर्टकट नसतो। जाणीवही आहे हो आपल्या परिस्थितीची, आपल्या माणसांची। पाय तर नेहमीच जमिनीवरच असतात आमचे। विश्वासाचे तर सोडा राव, ध्येयावर विश्वास, स्वतःवर विश्वास, मार्गातील प्रामाणिक सोबतीवरही विश्वास। स्वतःलाच आरसा बनवून आत्मविश्वासाने रोज दिवसाची सुरुवात नव्याने करत असतो आम्ही। जीवनातील कोणतीही परीक्षा द्यायची तयारी आहे हो आमची। आमच्याच अनुभवावरून आम्ही लहानपणापासून छोट्या छोट्या परीक्षांतूनच तर पास होत आलो आहोत। भौतिक सुखचैन, छोटे मोठे त्याग अशा कितीतरी प्रलोभनांपासून 4 हात राखून समर्पणाच्या भावनेतूनच आत्तापर्यंत ध्येयाचा पाया भक्कम करत आलो आहोत आम्ही। सहनशीलता तर एवढी आहे आमची, हे तर जग जाहीर आहे। अहो, पॅन्डेमिक मधील आमची भारतीयांची खंबीर मन, आमचाच तर होता तो धीराचा न तुटणारा न सुटणारा दोरखंड। आजीच्या ऊन पावसाची शिदोरी तर आम्ही अडीअडचणीला उघडतच असतो हो। अगदी लहान थोरांचा आधार घेत आमची निर्णय क्षमता सुद्धा तपासून पाहत असतो। प्रत्येक स्टेशन आल्याचा आनंद उरी बाळगून पुढच्या स्टेशनची हिमतीनं चढाई सुद्धा सुरू करतो आम्ही। योग्य मार्गदर्शक, मग तो वयाने लहान असो अगर मोठा, निसर्गातील प्रत्येक वस्तू, गोष्ट जी आम्हाला तरोताजगी देते, अशा सर्वांचा मान राखून मार्गक्रमण चालू असते आमचे। इतकेच काय, जो विश्वनिर्माता आहे, पालनकर्ता आहे, मन लावून केलेले प्रत्येक काम त्याचे आहे, त्यानेच आपल्यालाही विविध भूमिकांतून, कार्यांतून आनंद घेण्यासाठी, देण्यासाठी या पृथ्वी तलावर सोडले आहे। ह्याची परिपूर्णता
आम्ही आमचे काम त्याच्या अदृश्य साथीनं साक्षीनंच तर सफल करत आहोत. हे आमच्या आत्म्यातील प्राणज्योतीचं तेज आहे, जे आम्हाला सतत चैतन्यातीत ठेवत आहे, जागृत ठेवत आहे, कार्यरत ठेवत आहे, साक्षी ठेवत आहे. हा सर्व जीवन प्रवासाचा गाभा मतितार्थ समजण्या इतपत आम्ही नक्कीच खात्रीनंच समंजस आहोत बर का. पुनश्च आमच्या विधात्याला आमची कळकळीची विनंती, स्वबळावर होत असलेल्या अथक प्रयत्नांती उतरणाऱ्या परीक्षेत खुद्द परीक्षेनेच परीक्षा पाहू नये एवढेच म्हणणे आहे हो आमचे. विद्यार्थी दशेतील परीक्षार्थीला यशाचा मार्ग अवगत होतो तो कठोर मेहनत, चिकाटी आणि स्वहिमतीच्या बळावर, यात तिळमात्र शंका नाही. अखेर निकालाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेत प्रत्येक क्षणाचे महत्त्व त्या अलोट अविरत परिश्रमांच्या परिक्रमेत फिरत असते आणि ते फक्त आणि फक्त त्या परीक्षार्थीलाच ज्ञात असते. या सर्वांचा परिपाक यश खेचण्यात परिवर्तित होतो आणि सरस्वती प्रसन्नतेने यशाची फलप्राप्ती पदरात पाडते. या स्वअनुभवावरून मनापासून सांगावेसे वाटते, प्रत्येक विद्यार्थ्यांनी संघर्षाचा विळखा बसण्या अगोदर स्वतःच्या विश्वासाचा विळखा स्वतः आवळून घेणे, घट्ट करणे, पक्का करणे आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे आपल्या यशाचे दार, आपल्या ध्येयाचे दार ठोठावूनही उघडत नसेल तर तेच प्रयत्न पण थोड्या वेगळ्या मार्गाने केल्यावर कदाचित दुसरा मोठा दरवाजा उघडू शकतो. त्यासाठी स्वतःलाच सकारात्मक लस टोचत राहणे अत्यावश्यक आहे आणि या सकारात्मक लसीचा परिणाम कोणत्याही प्रकारची नकारात्मकता पचवण्यात होतो आणि आपले निश्चित ध्येय साध्य होते, किंबहुना आपणच ते साध्य करतो. हे स्वप्नवत नक्कीच नाही. विद्यार्थ्यांना माझी नम्र विनंती, या सुखद विचारांचा अंगीकार करून आपल्या जीवनातील ध्येयाला मजबूत करावे, आपल्यातला माणूस घडवत भारताचा एक जबाबदार नागरिक बनवण्याचा वसा उचलावा आणि देशसेवेच्या चळवळीतील एक अविभाज्य भाग बनावा. मग उचलताय ना वसा आपल्या भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त. धन्यवाद. हॅपी इंडिया मूवमेंट. जय हिंद. को चिर के मंजिल